सर्वप्रथम सर्वांना मानाचा जय आदिवासी जय जवाहर। तर सर्वात आधी सर्वांना 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण आहोत सावरगाव पाटी ठिकाणी, या ठिकाणी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्सवात साजरा केला जाणार आहे। या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील, आपल्या आदिवासी रूढी परंपरा असतील, तर ते दाखवण्याचं काम केलं जाणार आहे। तर ते सर्व आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहात, तर व्हिडिओ पूर्ण बघा। फोटो काढा, माझा व्हिडिओ शूटिंग चालू। आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक, आपल्या गावचे सरपंच रामनाथ गावडे यांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमेचं पूजन होते। सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करायचे। शिवाजी बाबासाहेब आंबेडकरांचा थोडी लवकर आदिवासी क्रांती दिनानिमित्त जमलेल्या सर्व आदिवासी बांधव, सावरगाव पाटमधील ग्रामस्थ, या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर, आज आदिवासी जागतिक दिन हा सर्व महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आपल्याही तालुक्यामधून हा आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने साजरा आदिवासी बांधव करीत आहे। त्याबद्दल मी आपल्या गावच्या वतीनं या आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। आज या ठिकाणी 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन, जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, गावचे प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्याचप्रमाणे उपस्थित ग्रामस्थ आणि आदिवासी बांधवांना, निश्चितप्रमाणे संपूर्ण देशभरामध्ये अतिशय उत्साहामध्ये आदिवासी दिन साजरा केला जातो। आजच्या या आदिवासी दिनाच्या निमित्तानं आदिवासी क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा, राय ठाकर, राघोजी भांगरे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान विभूतींना मी आज या आदिवासी दिनाच्या निमित्तानं अभिवादन करतो। निश्चितप्रमाणे सर्व आदिवासी बांधव या देशामध्ये, या राज्यामध्ये गुण्यागोविंदानं नांदत आलेले आहे। सर्वांनी एकत्रित येऊन
आपले जे रूढी परंपरेनुसार जे सर्व सण उत्सव आहेत हे पूर्वीपासून साजरे करत आलेले आहोत. यापुढेही आपण सर्वांनी मिळून मिसळून आपले सर्व सण उत्सव एकत्रितपणे साजरे करू असं या ठिकाणी आजच्या या आदिवासी दिनाच्या निमित्तानं आपण संकल्प करूया आणि पुन्हा गोविंदाने सर्वजण एकत्र नांदूया असा संकल्प करून आदिवासी दिनाच्या निमित्तानं सर्व आदिवासी बांधवांना पुण्याच्या एकदा मनोवरून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. निसर्गाचं रक्षण करणारा, पर्यावरणाचं रक्षण करणारा हा आदिवासी बांधव होता. आज आपण पाहतोय की या पर्यावरणावर, या जंगलावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालं आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊन सजीव सृष्टी विनाशाकडे चाललेली. म्हणजे या आदिवासी बांधवांचं महत्व किती होतं या ठिकाणी आपल्याला नमूद होतं. म्हणून आज या ठिकाणी जगामध्ये या आदिवासी बांधवांना या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम या निमित्तानं झालं. म्हणून हा दिवस या ठिकाणी आज साजरा होतो. मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सावरगाव पाटच्या तसेच तमाम महाराष्ट्रामधील माझ्या आदिवासी बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आद्य क्रांतिकारक रामजी भांगरे यांना फासावं लागतं होता आणि ती सर्व माहिती संकलित करण्याचं काम खरं तर बिजड साहेब आदिवासी विकास मंत्री असताना त्यांचे सहकारी गोविंद गारे यांनी तो जुना इतिहास तपासला, त्याचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर सर्व हे जे आपले आदिवासी आद्य क्रांतिकारक रामजी भांगरे असतील, ठाकर असतील यांचा इतिहास जनतेसमोर आणण्याचं काम खरं तर गोविंद गारे साहेबांनी केलं. आणि पहिलं नाव या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचं ठाण्याच्या चौकाला त्या ठिकाणी देण्यात आलं आणि तिथून पुढं महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, जगामध्ये आदिवासी दिन साजरा होत होता. परंतु अकोले तालुक्यामध्ये खरं तर खेडेपाड्यावर, वाड्या वस्त्यांवर त्या दिवसापासून आदिवासी जागतिक दिन बहुसंख्येने आणि मोठ्या प्रमाणामध्ये साजरा व्हायला लागला. मी आमच्या छत्रपती साहेब संस्थेच्या वतीने, आमच्या जाधव परिवाराच्या वतीने 9 ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त सर्व बांधवांना, खरं तर आदिवासी बांधव, आदिवासी बांधव या दोन्ही बांधवांना मी आदिवासी दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं या छोट्याशा कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व ग्रामस्थ, विशेषतः गावचे सरपंच रामनाथजी गावंडे, बाळासाहेब सहाणे, चेअरमन, सर्व सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य आणि विशेषतः करून ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला मुख्य पुढाकार घेऊन, रामापते, रामभाऊ कातोरे, रामनाथजी गावंडे सरपंच यांच्या पुढाकारानं मागील वर्षी अशाच पद्धतीनं चांगला मोठा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि याही वर्षी अगदी एकजुटीने एक दिलाने लोकसभे एकत्र येऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रमाचं नियोजन करतात, कार्यक्रम पार पाडतात. हा कार्यक्रम चालू असताना याच्यात काही सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा त्यांनी ठेवले आहेत, पण पावसामुळे थोडीशी चिडचिड झाली तरी पण ते कार्यक्रम ते दाखल करणारच आहेत. मुलींचे कार्यक्रम केले, अर्धा पाऊण तासाचा कार्यक्रम चांगला आहे, तो सुद्धा सर्व ग्रामस्थांनी त्याचा आस्वाद घ्यावा. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मृतीला उजाळा देत असताना त्यांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो आणि असाच कार्यक्रम एकजुटीने सर्व आदिवासी समाजाने एकजुटीने एकत्र येऊ आणि आमच्या समाजाची तुम्हाला साथ नेहमी आहेच. आम्ही तुमच्या बरोबर आहे, आम्ही सर्व 100% तुमच्या बरोबर आहे. याच्यात कोणते राजकारण जातपात काही प्रश्न येत नाही, परंतु अशाच कार्यक्रमाचे एक जुटीनं हा कार्यक्रम अतिशय उत्स्फूर्तपणे आपण पार पाडत जावं ही आदिवासी ग्रामस्थांना विनंती. आणि या पुढच्याही वर्षी अशाच पद्धतीनं अगदी जोमात कार्यक्रम तुम्ही कराल त्याबद्दल शंका नाही. या आदिवासी दिनाच्या निमित्तानं मी सर्व आदिवासी बांधवांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि या क्रांतिकारक राघोजी भांगरे आद्य क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हे दिवस आपल्याला पाहायला मिळाले त्यांना पुन्हा एकदा तीव्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले
हत्याकांड बिरसा मुंडा, रायाजी ठाकूर, राघोजी भाकरे या सर्व क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन करतो. 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून आपण मिरवण्या हा ठराव पास केला आणि आदिवासी समाजाला दऱ्याखोऱ्यातील डोंगरखोऱ्यातील समाजाला एक ओळख मिळावी, तो समाजाच्या मुख्य प्रभावात यावा म्हणून हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघ युरोप या जागतिक संस्थेनं हा दिवस घोषित केला. तो आजचा हा दिवस. या दिनी आपण आज स्वातंत्र्य भोगत असताना एकजुटीनं आणि संघर्ष करीत हा समाज आपल्या स्वकर्तृत्वावर स्वतःच्या पावलावर उभा राहता दिसतो. यांच्याकडून घेण्याजोगा आदर्श आहे. त्यांची एकजूट, त्यांची संघटना, त्यांची कष्ट करण्याची तयारी, मानसिकता, अगदी प्रतिकूल परिस्थितीत हा समाज उभा राहिला, शिकला, सवरला. आज ते सर्व शासनाच्या सर्व स्तरातील सर्व विभागांमध्ये कुठल्या ना कुठल्या पदावर कार्यरत आहे. ते आजही त्यांची एकजूट, त्यांचा समाज त्या सगळ्यांना सांभाळून इतर समाजाला आपल्यापासून त्रास होणार नाही याची खरोखर काळजी घेतात. ते सर्वांना खरोखर मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. या आदिवासी दिनानिमित्त कृषी सार्वभौमत्वाची मंडळी, आपली मंडळी चळवळीची आहे. यांनी ही चळवळ यांना चांगली नेटानं उभी केली. आदिवासी पाट्यातले काम करतो, इतका मोठा उत्सव आपल्याही जितका मोठा उत्सव साजरा होतो, इतर आदिवासी पाट्यामध्ये तितक्या जोमानं तो साजरा होत नाही. या मुलांचं कौतुक केलं पाहिजे. यांनी एकजूट बांधली, ही पण आता सगळी पोहोचली. तालुक्यामध्ये मोठा आदिवासींचा मेळावा असतो, मोठा कार्यक्रम असतो. सर्व मुलांना, सर्व आदिवासी समाजाला खरोखर मनापासून माझे धन्यवाद. भगवान के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज के, राणी लक्ष्मीबाईंचा, बिरसा मुंडा के, रामभाऊ पटले तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रामभाऊ कातवारे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. करतो वंदन मी कुलदैवताला, या क्रांतिवीरा ठाकराला, या क्रांतिवीरा ठाकराला. अकोले तालुक्यात केली त्यांनी चित्त, अकोले तालुक्यात केली त्यांनी चित्त. आदिवासी समाज
असं कोकणा आदिवासी
लाडूचं वाटप ठेवलेलं आहे, त्या कार्यक्रमाचा, सांस्कृतिक कार्यक्रमाचा आपण सर्वांनी उपभोग घ्यावा एवढी तुम्हाला विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.